नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या लाडक्या YouTube चॅनेल मध्ये. आज जी गोष्ट सांगणार आहे ती आहे कहाणी अजस्त्र पुलांची मालिकेतील तिसरा पूल. हा, एक आठवण करून देतो. लहानपणी आपण नर्सरी राईम मध्ये एक नर्सरी राईम गुणगुणायचो. कोणती होती ती? लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन. ह्या नर्सरी राईम मध्ये जो पूल मेन्शन केलेला आहे, ज्या पुलाचं नाव घेतलंय तो आहे टॉवर ब्रिज लंडन. तर मंडळी, आज बघूया टॉवर ब्रिज लंडनची कहाणी. आता कोणताही पूल हा त्या शहरात असतो, त्या शहराचं काय वैशिष्ट्य आहे? तर लंडन शहर हे जर तुम्हाला नीट बघायचं असेल तर माझ्या मते तुम्हाला तिथे 1 महिना तरी मुक्काम करावा लागेल. तुम्ही म्हणाल, हो 1 महिना? सोपं आहे. कारण लंडन शहरामध्ये 800च्या वर थिएटर्स आहेत नाटकांची. शेक्सपियरने तिथे त्याची नाटकं लिहिली, पहिलं रंगमंच सादर केला, हे तुम्हाला माहितीच आहे. एका दिवशी 800 नाटकं चालू असतात. वर 200च्या वर तिथे सिनेमागृह आहेत. आणि हो, म्युझियम्सची तर संख्याच अगणित आहे. तर हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तरी अजून एक महत्वाची वस्तू राहते. लंडनला जसं क्रिकेटची मक्का म्हणून आपण म्हणतो, कारण तिथे लॉर्ड्स आहे, तशीच ती फुटबॉलची पण राजधानी आहे. कारण वेम्बले स्टेडियम आहे आणि लंडन मध्येच काय, अखंड युनायटेड किंगडम ब्रिटन मध्ये फुटबॉल प्रेमी जास्त आहेत. खरं तर त्यांना फुटबॉल वेडे म्हणायला पाहिजे, कारण त्यांच्यात मारामाऱ्या सुद्धा होतात आणि त्या सोडवताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. आणि तिसरं, विम्बल्डन टेनिस, हा सोहळा टेनिसचा बघायला विम्बल्डन कोर्ट वरती देशोदेशींचे महारथी येतात. तर असं हे लंडन शहर, जिथे तुम्हाला टेनिस, क्रिकेट आणि फुटबॉल या तीनही स्पोर्ट्सची पंढरी म्हणावे लागेल असं आहे. याशिवाय हाईड पार्क सारखे कितीतरी उत्तमोत्तम पार्क. तर हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला निदान 1 महिना लंडन मध्ये वास्तव्य करावं लागेल. आणि हे सगळं असलं तरी जेव्हा ऍडव्हर्टायझर्स म्हणजे जाहिरातदार एखाद्या शहराची ओळख देण्यासाठी जे चित्र दाखवतात, जसं की पॅरिस म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय उभा राहतो? आयफेल टॉवर. अमेरिका किंवा न्यूयॉर्क म्हटलं तर स्वातंत्र्य देवतेचा पुतळा, तो सगळ्या जाहिरातीत असतो. अमेरिका दाखवायची असेल तर स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. मग आता लंडनची ओळख दाखवायची असेल तर काय दाखवणार? सोपं आहे, टॉवर ब्रिज लंडन. आणि हा ब्रिज अतिशय दिमाखदार आहे. हो, हा जर तुम्ही डोळ्यांनी पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ग्रॅनाइटचे 2 40 मीटर उंच असे टॉवर, त्याला जोडणारी वर्ण 2 चेन्सची शृंखला, दोन्ही बाजूच्या या चेन्स आहेत त्या दूर गेलेल्या आहेत, त्याही निळ्या पांढऱ्या. आणि या 2 टॉवरला जोडणारा एक रस्ता, त्याच्यात बेमालूमपणे लपवलेली स्टीलची पट्टी. आणि हे सगळं कशासाठी? तर खालच्या रस्त्याला आधार देण्यासाठी. ही चेन आणि मधला जो पूल आहे ना, तो तर फारच जादूचा आहे. कारण हा जादूचा पूल जेव्हा जहाजांसाठी उघडमीट करतो ना, तेव्हा लहानांनाच काय, मोठ्यांना सुद्धा ती जादू वाटते. हा 200 फुटांचा पूल चक्क 2 भागांमध्ये विभाजित होऊन त्याचे दोन्ही भाग जवळ उभे होतात, तेही 1 मिनिटात. कशासाठी? तर खालनं जहाज जात आहे ना त्या पाण्यावरून, त्याला वाट करून द्यायला. तर ही जादू जी आहे, ती जादू बघणं म्हणजे एक पर्वणी असते. आणि हा असा पूल, त्यातनं जहाज जाण्यासाठी उघडमीट करणारा हवा, त्याला काय म्हणतात? बास्कुल टाईपचा उघडमीट करणारा ब्रिज. आता या ब्रिजची मुळात आवश्यकता का पडली? तुम्ही म्हणाल,
एका बाजूनी चेन, मधनं उघडमीट होणारा रस्ता, गरजच काय याची? अहो, कारण तेव्हा हा ब्रिज व्हायच्या आधी जुना लंडन ब्रिज होता ना, तो अपुरा पडायला लागला. आणि त्या पुलावरनं एका दिवसात 1882 साली जो सर्व्हे केला ना, तो चक्रावणारा होता. कारण एका दिवसात या पुलावरून 1.25 लाख पादचारी पुढे मागे ये-जा करत होते आणि 22,000च्या वर मोटार गाड्या येत होत्या. म्हणजेच मिनिटाला 15 मोटार गाड्या आणि सेकंदाला 2 पादचारी पुलावरून जात येत होते. याचा अर्थ गर्दी किती असेल याची तुम्ही कल्पना करा. बरं, हे कमी होतं की काय म्हणून 1870 साली चक्क या पुलाची गरज आहे असं ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलं. म्हणजेच या पुलाची गरज आहे हे तसं लोकमान्य होतं. आणि यालाच अनुमोदन देण्यासाठी म्हणून की काय, पुढच्या 15 वर्षात सरकारवर लोकांनी 30 खटले टाकले की आम्हाला एकतर हा पूल मोठा करून द्या, नाहीतर नवीन पूल द्या. आता मोठा करण्याऐवजी नवीन पूल करणं हे लोकांसाठी, सरकारसाठी जास्त चांगलं. आता हा उघडमीट करणाराच का हवा? कारण जुना लंडन ब्रिज होता, त्या ब्रिजच्या आणि या नवीन ब्रिजच्या मध्ये एक जागा आहे, बिलिंग्स गेट म्हणून. तर तिथे माल सामान आणणारी जहाजं यायची आणि ती किती असतील? तर अहो, ही जहाजं 1894 मध्ये जेव्हा सर्वे केला होता, तेव्हा कळलं होतं की ही जहाजं 1.25 लाख टन एवढा माल सामान तिथे आणतात. आणि किती जहाजातून? तर साधारण 3,500 च्या पेक्षाही जास्त जहाज तिथे जात येत होते. म्हणजे दिवसाला 10 जहाज. आता या जहाजांना जर येणं जाणं करायचं असेल, तर तुम्हाला तो पूल उघडमीट करणाराच हवा ना, नाहीतर सरकारचा महसूल बुडेल. त्यामुळे सरकारनीच मुळे ही कंडिशन टाकली होती की हा पूल बांधताना आणि बांधून झाल्यावर देखील कोणतंही जहाज त्या बेलिंग्स गेटवर जाण्यापासून रोखायला नको. जहाजांना जाता येता आलं पाहिजे. कारण सोपं आहे, सरकारला पैसा हवाय हो. तुमच्या आमच्या सरकार का टॅक्स घालतं, का टॅक्स वसूल करतं? कारण त्यांना पैसा हवा असतो हेच असे ब्रिज तयार करायला. तर तुम्ही हे लक्षात घ्या की हा उघडमीट करणारा ब्रिज जो आहे तो अतिशय कामाचा होता, कारण जहाजांसाठी. आता याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही बघाल तर या ब्रिज मध्ये काय काय होतं आणि कशी कशी मजा आली. तर हे जे 2 ग्रॅनाइटचे वरून दिसतात ना टॉवर, ते टॉवर मुळात आतून स्टीलचे आहेत आणि त्याच्यात 4 मोठाले खांब आहेत स्टीलचे. हे स्टीलचे 4 खांब आणि त्याच्या भोवतीचा स्टीलचा सांगाडा हा दिसायला ना एकदम खराब दिसतो. अहो, स्टीलमध्ये काही जानच नसते ना. हां, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तर त्याला ग्रॅनाइट क्लॅडिंग म्हणजे ग्रॅनाइटचा दगडांचा लेयर द्यावा लागतो. का? कारण अहो, बाजूचा जो लंडन टॉवर आहे, त्याचं मटेरियल ह्याच ग्रॅनाइटचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की लंडन टॉवरचं मटेरियल ग्रॅनाइटचं आहे, मग याच्यात कशाला? कारण कोणत्याही शहरात ज्या पद्धतीच्या इमारती असतात, त्यामुळे त्या शहराचं सौंदर्य वाढतं. तुम्ही जर भलतीच इमारतमध्ये टाकली, तर त्या शहराची सुंदरता बिघडते. म्हणून असा कायदाच आहे, की ज्या पद्धतीच्या इमारती अमुक भागात आहेत शहरात, त्याच पद्धतीच्या इमारती नवीन ज्या आहेत, त्या तशाच असल्या पाहिजे. आपल्या मरीन लाईन्सला नाही का, सगळ्या इमारती आर्ट डेको टाइपच्या आहेत. भलत्या इमारतींना तिथे जागा नाही. तर हा असा ग्रॅनाइटचा टॉवर अतिशय सुंदर दिसतो. आणि हा ब्रिज जो आहे, हा 2 प्रकारच्या ब्रिजचं मिश्रण आहे. उघडमीट करणारा बास्कुल ब्रिज आणि चेननी सपोर्ट केलेला खालचा केबल सस्पेंडेड ब्रिज. कारण याच केबल खालच्या रस्त्याला आधार देतात. आता हा ब्रिज मुळात कसा बांधला, काय काय अडचणी आल्यात, हे आपण दुसऱ्या भागात बघूया.